हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते खूप मजेत असणार. मी सोनाली, तुमच्या आपल्या हॅपी होम विथ सोनाली ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा माझ्यासारख्या होममेकर्ससाठी आहे, ज्या 24 तास न थकता फक्त आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी काम करतायत. अपेक्षा करते माझे 2 शब्द त्यांच्या आयुष्याला प्रेरणा देतील. खरं सांगू, खूप वेळा वाटते आपण सगळ्या होममेकर एकाच जहाजीत प्रवास करत आहोत. सगळ्यांचं जीवन वेगवेगळं आहे, पण घरातील घटना ह्या मिळत्या जुळत्या आहेत. एक हॅपी होममेकर बनण्यासाठी मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे. पहिली टिप्स: आपल्या चुकांवर राग नका करू, उलट आपल्या चुकांना गुरु बनवा. आपण सगळ्यांनी आयुष्यात कधी ना कधी असं बोलून टाकलेलं असतं ज्याचा पस्तावा आपल्याला खूप वेळांपर्यंत असतो, किंवा एखादा निर्णय घेतला तो बरोबर नव्हता. पण चुका आपले दुश्मन नसतात, तर एक चांगल्या गुरु असतात. एक चांगली गोष्ट एखादं पुस्तक नाही देऊ शकत, ते एक आपली चूक आपल्याला शिकवून जाते. मी माझ्या आयुष्यात जे काही चांगलं शिकली आहे ते मी माझ्या चुकांमधूनच शिकली आहे. सहनशीलता, समजदारी आणि आत्मसन्मान हे मी माझ्या चुकांमधूनच शिकले की केव्हा बोलायचं, केव्हा थांबायचं, केव्हा माफ करायचं आणि केव्हा पुढे निघून जायचं. म्हणून तुम्ही काही चूक केली आहे तर प्रथम स्वतःला माफ करा. फक्त बी लावणंसुद्धा एक काम आहे. फळ आलं नाही आलं तरी चालेल. कधीकधी आपण असं काम करतो त्याचा रिझल्ट लगेच नाही येत. जसं मुलांना चांगले संस्कार देणं, घरात पॉझिटिव्ह वातावरण ठेवणं, स्वतःच्या ग्रोथसाठी थोडं थोडं वाचन, अभ्यास करणं, लिहिणं, शिकणं. ह्या कामांचा लगेच रिझल्ट नाही दिसत किंवा कौतुकही होत नाही. पण लक्षात ठेवा, बी लावल्यानंतर लगेच झाड नाही बनत. ते आधी मातीच्या खोलवर जाऊन स्वतःला सांभाळतं, स्वतःला मजबूत बनवतं आणि मग फुटून बाहेर येतं. तुम्हीही असं काही काम करताय ज्याचं फळ आत्ता नाही दिसत, तर हिंमत नका हारू. तुम्ही जे करताय ते वेळेनुसार मजबूत परिवर्तनाचा हिस्सा बनेल. आपल्या शरीराच्या थकावटाला नजरअंदाज करणं काय बहादुरीचं काम नाही. आपण स्त्रियांनी तर कधी शिकलोच नाहीये की थकावट पण एक अलार्म आहे की जो सांगतोय की आता थांबायला पाहिजे. थकलीये तरी हसते, ताप आलाय तरी काम करते, कारण आपल्याला वाटते घर माझं आहे, संसार माझा आहे, माझी जबाबदारी आहे, मी नाही करणार तर कोण करेल. पण जेव्हा थकव्याचे रूपांतर आजारात होते तर स्वतःला सांगा, आपलं आरोग्य फक्त आपलं नाही तर पूर्ण परिवाराची जरूरत आहे. आता जर मी थकते तर मी मोकळेपणाने सांगते की मला आराम पाहिजे, कारण बहादूर तोच असतो जो स्वतःची पण काळजी करतो. स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्यांवर अवलंबून नका राहू. आपण आपलं अस्तित्व दुसऱ्यांच्या मान्यतेवर जोडून घेतो. कोणी कौतुक केले तर वाटते की आपण काहीतरी चांगलं करतोय. कोणी दुर्लक्ष केलं तर वाटते की आपल्यातच काहीतरी कमी असेल. पण विचार करा, आपलं अस्तित्व हे कोणाच्या अप्रूव्हलवर ठरवावं का? एक वेळ होती की मला वाटायचं माझ्या कामाकडे कोणी लक्ष नाही देत तर ते महत्त्वाचं नाहीये. पण हळूहळू कळाले की महत्त्व ते नाही जे कोणी सांगेल, महत्त्वाचं ते आहे जे आपल्याला आपल्या कामात जाणवतंय. स्वतःची व्हॅल्यू स्वतः करा. जे काम तुम्ही केलं त्यावर स्वतःच नजर फिरवा आणि स्वतःला म्हणा, शाब्बास, तू खूप भारी काम केलंस हं. कारण तुम्ही स्वतःला ओळखणार तर लोकांची शिकवण कमी वाटायला लागते. प्रत्येकाचे विचार समजणं आपली जबाबदारी नाही. कधी लोक तुम्हाला जज करतील, तर कधी तुमच्या चुकीला रूढ म्हणतील, तर तुमच्या उत्तराला नादानी म्हणतील. मग आपण विचार करणार की खरंच मी तशी आहे का? पण खरं तर हे आहे की प्रत्येकाजवळ एक चष्मा आहे. समोरचा आपल्याला त्याच्याच नजरेने बघणार. मग आपण प्रत्येकाला उत्तर द्यायला जाणार का? उत्तर द्यायला जाणार तर आपली शांतता भंग करणार. आपलं मन साफ आहे, आपला हेतू चांगला आहे, आपण कोणाला नुकसान नाही पोचवत आहोत, तर कोणाच्या विचारांनी आपण चुकीचे होत असतो का? मी पण हळूहळू शिकते आहे की स्वतःला साबित करण्याचे बंद कर. का?
जो समजेल त्याला न सांगता पण कळेल. आपल्या स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिका. सोसायटी सांगते की तुमचे पोट दिसायला लागले, चेहऱ्यावर सुरकुते आले, केस पांढरे होत आहेत. पण विचार करा, हेच ते शरीर आहे ज्याने तुम्हाला आई बनायची ताकद दिली, आजारातून पुन्हा उभं केलं, प्रत्येक सणाला कार्यक्रमाला तुमच्यासोबत नाचलं, साथ दिली. हेच ते शरीर आहे. त्याला रागात बघू नका. कधी आरशात बघून म्हणा की मी जशी आहे तशीच सुंदर आहे. जुन्या गोष्टी परत परत करणे स्वतःवर जुलूम केल्यासारखं आहे. आपल्या प्रत्येकाजवळ अशा काही आठवणी आहेत ज्या आपल्याला त्रास करतात. एखादी गोष्ट जी तेव्हा बोलायला पाहिजे होती, जे उत्तर ते द्यायला पाहिजे होतं, जी चूक ती नाही व्हायला पाहिजे होती, पण परत परत ती गोष्ट आठवणं. आपण आपली आजची शांतता तर भंग नाही ना करत. जी वेळ गेली ती गेली. त्या वेळेचा एकमात्र उद्देश होता आपल्याला शिकवून जाणं. कधीकधी आपल्या मनात एक कपाट बनवा. काही गोष्टींना तिथं बंद करून द्या, ज्या गोष्टींनी आपल्या जीवनात काही योगदान नाही. कामं वाटून घ्या. स्वतःला एकटं नका समजू. कधीकधी असं वाटतं की सगळं आपल्यालाच करायचं आहे, आपण नाही करणार तर गडबड होऊन जाईल. पण हा विचारच सगळ्यात जास्त दडपण बनून जातो. घर सगळ्यांचं आहे तर जबाबदारी पण सगळ्यांची पाहिजे. पोरांना छोटी छोटी जबाबदारी द्या. नवऱ्याला स्पष्ट सांगा, मला पण थकवा येतो, मी पण माणूस आहे. जेव्हा आपण स्वतःला दुसऱ्याचं हेल्पर समजणं बंद करणार तेव्हा लोक आपल्याला इक्वल मानतील. मदत मागणे म्हणजे कमीपणा नाही तर समजदारी आहे. एक समजदार महिलेला माहिती आहे की स्वतःला थकवणं समजदारी नाही तर स्वतःला सांभाळणं समजदारी आहे. स्वतःच्या टॅलेंटला परत ओळखा. तुम्ही काय होते, काय आहात आणि काय बनू शकता हे सगळं अजूनसुद्धा तुमच्यामध्ये आहे. लग्न, पोरं, घर या सगळ्यांमध्ये कधी ना कधी आपण स्वतःला विसरतो. आपल्या आवडी, आपले स्वप्न थांबले आहेत पण संपलेले नाही आहेत. आठवा तुम्हाला काय करायला आवडायचे. आता वेळ आहे ते परत जगायची. गोष्ट छोटी असू शकते पण परिणाम खूप मोठा होईल. कदाचित ते तुमचे पुढचं करिअरसुद्धा असू शकतं. स्वतःला कधी पेंडिंगमध्ये नका टाकू. आपल्या स्त्रियांची सवय असते सगळ्यांची कामे करून घेणे, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि मग थोडा वेळ मिळेल तर आपल्यासाठी काहीतरी करून घेऊ. तो थोडा वेळ तर कधी येतच नाही. घर सांभाळण्यात, सगळ्यांची काळजी घेण्यात तो थोडा वेळ पेंडिंग लिस्टमध्ये टाकून देतो. पण विचार करा, सकाळीपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे सहभागी होतात. पोरांच्या होमवर्कमध्ये, सासू सासऱ्यांच्या सेवेमध्ये, हजबंडच्या फाईल शोधण्यात ते गॅस सिलेंडर बुक करेपर्यंत. मग स्वतःच्या नंबरमध्येच का मागे आहात. जर दिवसातले 15-20 मिनटं पण स्वतःसाठी नाही काढू शकत तर विचार करा की तुम्ही खरंच जगताय का, की फक्त कामच करतायत. स्वतःच्या नावाची एक जागा करा, जी चहा पिताना किंवा आवडतं पुस्तक वाचायला किंवा गॅलरीत मोकळं आकाश बघणं. लक्षात ठेवा, स्वतः पण महत्त्वाचे आहोत. स्वतःसाठी घर सांभाळणं हे एक काम आहे, एक प्रोफेशन आहे. आपल्या समाजात अजून पण घर सांभाळणाऱ्या महिलांना कमी आखलं जातं. अरे घरातच राहते, किती टाईम असतो तुझ्याजवळ, काय काम करते, या जरा बघा. एक हाऊसवाईफ काय काय कामे करते. सकाळी उठते, मग न थांबता एका रुटीनला लागून जाते. पोरांची तयारी, जेवण बनवणे, घराची जबाबदारी, बजेट सांभाळणं, औषधं लक्षात ठेवणं, फॅमिलीमध्ये सगळ्यांचा मूड सांभाळणं. प्रत्येक दिवस एकसारखा पण पूर्ण जबाबदारीने सांभाळणं. जर एखाद्या ऑफिसमध्ये हे काम दिले जातील तर अकाउंट हेड, सुपरवायझर असतील तर पुढच्या वेळेस जर तुम्हाला कोणी विचारलं तर सांगा, हसून सांगा की मी फुल टाईम होम एक्झिक्युटिव्ह आहे. माझं ऑफिस आहे माझं घर. तुमची पसंत, तुमच्या गरजा, तुमचा आराम आणि तुमची मर्यादा हे सगळं तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं दुसऱ्यांचं. नात्यात प्रेम असायलाच पाहिजे पण स्वतःचं अस्तित्व विसरून नाही. जे नातं आपल्या आत्मसन्मानाला नाही ओळखत ते ओझं होऊन जातं. आपल्यासाठी उभं राहायला शिका. खूप वेळा आपल्याला वाटते की आवाज
उचलणं म्हणजे भांडण करणे होय, पण खरं तर हे आहे की आपल्या मनातलं सांगणे, स्वतःसाठी सांगणे ही तर आपली ताकद आहे. प्रत्येक वेळेस आपण उंच आवाजात सांगितलं पाहिजे असे नाही. बरोबर असेल तर शांत आवाजात सुद्धा सांगता येतं. प्रत्येक वेळेस दुसऱ्यांना खुश करण्यासाठी आपल्या मनातल्या गोष्टींना दाबू नका. याच्यातली कोणतीही गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुम्ही पण ते प्रेम डिझर्व करतात जे तुम्ही दुसऱ्यांना देतायत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा. बाय.